आज आहे संडे आणि आज आम्ही चाललो आहे बाहेर. सांगतेच तुम्हाला कुठे चाललो आहे ते, म्हणून आजचा ब्लॉग पूर्णपणे बघा, स्किप न करता. आणि कसे आहात सगळेजण, मजेत आहात ना? आय होप मजेतच असाल. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आता आमचं डॉक्टरांचं कॉन्फरन्स आहे, तिथे मी चालले आहे, सोबत गुड्डूला पण घेऊन चालले आहे. तर आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे, म्हणून ब्लॉग पूर्णपणे बघा, स्किप न करता. आणि त्यातल्या त्यात मी आज दिवसभर बाहेर असणार आहे, त्यामुळे मी पेस्ट कंट्रोलवाल्यांना पण बोलवलं आहे, त्यामुळे ते पण आता येतीलच. खूप धावपळ आणि खूप म्हणजे घाई गडबड सुरू आहे. आता चला भेटू तुम्हाला. आणि बघू शकता तुम्ही किती पसारा आहे बघा, घरामध्ये सगळीकडे पसारा आहे बघा. आज 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 काहीच आवरायला वेळच नाही मिळाला आहे. म्हटलं जाऊ दे आता, हाय तसा ठेवू आणि मग निघूया. चला बाय. तर बघा पेस्ट कंट्रोलवाले पण आले. त्यांना मी ॲक्च्युली 10:30चा टायमिंग दिला होता, ते आले 11 वाजता. त्यामुळे मला जायला लेट झालं. मी तिथं 12 वाजता पोहोचली. म्हणजे असं असतं, कधी कुठे जायचं असलं ना की जो वेळ आपण सांगतो त्यावेळी कधी असं समोरचा माणूस हे करत नाही, अशी गोष्ट आहे. आणि त्यामुळे मला खूपच लेट झालं होतं तिथे सेमिनारला पोचायला. आणि मेन अतिथी आम्हीच होतो, त्यामुळे आम्हाला लवकर पोचणं गरजेचं होतं. आता यावेळेस तर डॉक्टर साहेबांचा ओरडा मला भेटणारच आहे. पण आता करणार काय बघा, आता सगळ्या गोष्टी मॅनेज करायला पण सगळं बघायला पण लागतं आपल्याला. आता काय सांगणार. हां, ते बेसिनच्या इथे पण मारा. ट्रॉले उघडून देऊ का तुम्हाला? जाऊ दे आता, बंद केलं मी आता. राहू दे आता. त्या साईडने घ्या, काय मागच्या साईडने. हां, खायचं उघड्यावरती कांदे. हां, त्या साईडने पण घ्या थोडंसं. हां, बघितली ना तुम्ही आजची माझी धावपळ. खूप धावपळ आहे सध्या बघा. आता सध्या पेस्ट कंट्रोलची पण तयारी चालली, गर्दी गर्दी नुसती. आणि निघायचं पण आहे मला. आता किती वाजले? 11:30 वाजून गेले. चला आता पुढचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, भेटते तुम्हाला नंतर. काय करते तू? पेस्ट कंट्रोलमध्ये बाहेर थांबलाय ना गुड्डू? हां. तर बघा आता आम्ही पोचलो आहे जिथं आमचं सेमिनार आहे ना डॉक्टरांचं. पुढे तर चाल. तर बघा, डॉगीला घाबरतोय का तू? हे बघ किती छान एंट्री वगैरे छान केलं होतं, डेकोरेशन वगैरे, एंट्री वगैरे भरपूर म्हणजे दरवर्षी करतात ते, भरपूर खर्च करतात दरवर्षी. आणि एकदम छान कार्यक्रम होतो हा, सगळ्यांचा सत्कार वगैरे. नवीन मेडिसिन लॉन्च होतात, त्याची सगळी माहिती वगैरे असं देतात मस्तपैकी. साईडला आता चला, आता पुढे आमचा पण सत्कार होणार आहे, बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. छान आहे ना? चल पुढे. बघा आम्ही इथे पोहोचले, जिथं मीटिंग आहे ना, तिथं मीटिंगच्या ठिकाणी बघा किती सुंदर असं. मेडिसिन की वजह से कैंसर क्यूरेबल की स्थिति में आ गया है। लास्ट स्टेज के पेशेंट पे भी हम लोग उस दवा को अप्लाई कर करके उनको रिलीफ दे रहे हैं, जिनके दर्द मार्फिन से नहीं जा रहा, उन दवाओं से जा रहे हैं। और चूंकि इन चीज़ों का अब तक सुनता था और बड़ा परेशान रहता था, कोई मरीज मिल जाता था इंदौर भेजता था,
कोई मरीज मिलता था को फोन करके दिल्ली भेजता था। फिर मेरे मन में आया कि मैं तो यार दुनिया भर का अस्पताल खुद ही चला, बार बिक जाता है और स्थिति है कि पेशेंट बचता नहीं है। तो आज कीमोथेरेपी लेना नहीं चाहता कोई, सारे बाल झड़ जाते हैं, पेन होता है। इसके बाद रेडिएशन बहुत पेनफुल रहता है, लोग लेना नहीं चाहते हैं। ऑपरेशन से लोग लगातार दूर भाग रहे हैं और होने के बाद बचते भी नहीं है। थोड़ा सा अंडरस्टैंडिंग करिए। इसके साथ ही मद्रास है। धन्यवाद सर। इसके साथ ही मैं बुलाना चाहूंगा हमारे बीच में डॉक्टर महेश कुर्ले सर हैं। डॉक्टर महेश कुर्ले सर, आपका स्वागत कर रहा हूं सर। कुर्ले सर का इसके साथ में महेंद्र पवार सर भी ज्वाइन कर लिए हैं। सर ट्रेन में आना चाहते हैं मैडम के साथ में, कोई नहीं सर। थैंक यू वेरी मच सर। विश्वास करें, ये मैं चौका मार के बल्ला रख के अपने से अपनी पट्टी गजब मरले है। मैं सिर्फ आप लोगों को ये विश्वास दिलाने के लिए बात बोल रहा हूं, कोई अहंकार की बात। माझ्या पाठीशी एकच शब्दावर हजर असतात, ते म्हणजे आमची महाराष्ट्र टीम। शायरों के शायरी को कहते हैं हम किंग, शेरों के शायरी को कहते हैं हम किंग। शायरी के नाम अगर सुना तो सबसे आगे रहेगा डॉक्टर संजय सिंह। डॉक्टर संजय सिंह को बहुत बहुत बधाई देते हुए महाराष्ट्र टीम की ओर से मैं रिक्वेस्ट करूंगा हमारे नेशनल प्रेसिडेंट डॉक्टर पांडे सर, महाराष्ट्र टीम प्लीज आप स्टेज पर बने रहिए। महाराष्ट्र टीम प्लीज स्टेज पर रहिए। मैं चाहता हूं कि डॉक्टर PS पांडे सर नेशनल प्रेसिडेंट, आप स्वागत करेंगे महाराष्ट्र टीम। मैं रिक्वेस्ट करूंगा हमारी उल्लासनगर की टीम जो है डॉक्टर मोहन कृपलानी सर, संदीप कृपलानी सर, प्रदीप कृपलानी सर, आप प्लीज आप लोग स्टेज पर आइए। हम कर्नाटका से आए हुए मेहमान डॉक्टर सुल्तान सर, डॉक्टर सर कहते हैं, रविंद्र पांडे सर कहते हैं, मैं देश नहीं मिटने दूंगा। धन्यवाद। अब मैं कहूंगा कि हमारे थाने प्रेसिडेंट अभी जो जय होम्योपैथी बोल कर गए हैं डॉक्टर देवराज पाल सर, जय महाराष्ट्र प्रेसिडेंट का मुंबई टीम, डॉक्टर राकेश तिवारी, डॉक्टर PN चौहान, डॉक्टर मुनीर आलम और कुछ लोगों का नाम मैं मिस कर रहा हूं। आप सभी लोगों का सर स्वागत है। एनर्जेटिक सर, रात दिन मेहनत करके प्रोग्राम सफल करने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। डॉक्टर प्रदीप तिवारी सर, बहुत ही अच्छा गाइडेंस मिलता है सर, आपका आशीर्वाद मिलता है। महाराष्ट्र टीम आपका स्वागत करती है। आता बघा, हे जे लेडीज डॉक्टर आहेत ना, ज्यांचं मी स्वागत करते, त्यांचं स्वागत करण्यासाठी मला प्राधान्य देण्यात आलं होतं, कारण ते कोणी दिल्लीवरून, कोणी मुंबईवरून असं आसपासच्या एरियातनं आले होते आणि मी कसे लोकल एरियामध्ये, कल्याण एरियात मी प्रॅक्टिस करते ना, त्यामुळे मग मला ते प्राधान्य दिलं होतं त्यांचं सत्कार करण्यासाठी। धन्यवाद। शशिकांत पाटिल जी, हार नहीं दिए भाई। डॉक्टर TS गुप्ता, प्लीज कम ऑन द स्टेज। सर आ जाइए। ठीक है, फोटो Happy birthday to you. 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 बेकरा क्या मिसाल तुम्हें तेरी, नाम लो मैं जिसका, नहीं ऐसा किसी कोई
क्या उसको दो नहीं नहीं वो लेके जाएगा बाहर के देगा खाने में पवार उसको बोलो कट करके दे देगा उधर केक कटिंग झाला बघा. आता आम्ही जेवायला आलो. छान जेवण होतं इथं, मस्त खूपच टेस्टी होतं जेवण. आणि बघा सगळेजण असे कसं जेवण लेट झालं होतं जेवणाला पण, आणि मग सगळेजण बसलो आम्ही जेवायला. नंतर सगळ्यांचा सत्कार वगैरे झाला. मग गुड्डूला पण खूप भूक लागली होती. मग त्याला भरवलं. मग त्याने पण जेवण केलं. आणि मग नंतर आम्ही सगळ्यांचा सत्कार वगैरे आटोपला. मग घरी आलो आम्ही. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.